नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रहो, राज्यामध्ये सरासरीपेक्षा तापमान हे वाढणार नाही, किंबहुना भारताचे सरासरी वातावरण हे पण वाढणार नाही. क्वचित एखाद्या ठिकाणी तापमान हे वाढू शकतं. सरासरीपेक्षा एखाद्या भागात पण वातावरण हे वाढू शकतं, पण तसेच सरासरीपेक्षा वातावरण हे कमीच राहणार आहे. कारण की जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे आणि उत्तरेकडील वारे दक्षिणेकडे सरकल्यामुळे हे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला आहे. तसेच वातावरण हे बदललेले दिसून येत आहे. पण आता वातावरण बदलत आहे. पुढील 19 तारखेपासून वातावरणात बदल हा जाणवू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले 18 तारखेपर्यंत आपल्या शेतातील जे काही पीक काढणीस आलेले आहे ते काढून घ्यायचे आहे. त्यामध्ये ज्वारी असेल, गहू असेल, हरभरा, कांदा, हळद व कलिंगड असे अनेक पिके आहे. जे पीक काढणीस आले असेल तेच काढून घ्यावेत, अन्यथा काढायचे नाही आहे. कारण 19 तारखेपासून पुढे आपल्याला राज्यामध्ये पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. 19 तारखेपासून पुढे 24 तारखेपर्यंत पावसाचे वातावरण हे राहणार आहे. त्यामुळे आपल्या यामध्ये पाऊस हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पडणार आहे. 19 तारखेपासून पुढे 21, 22, 23 तारखेला मात्र पाऊसाचे प्रमाण मात्र जास्त वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये हा पाऊस विदर्भामध्ये सुद्धा पडणार आहे. त्यामध्ये मराठवाड्यात असेल, तसेच दक्षिण महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र व नाशिक विभागामध्ये पावसाची शक्यता आहे. पाऊस हा मात्र बऱ्याच ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. आणि यानंतर 24 तारखेनंतर पण पावसाची शक्यता आहे. पण मध्यंतरी काही 2-3 दिवस पाऊस येणार नाही. पण त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी पुन्हा पावसाचे वातावरण हे तयार होणार आहे. तसेच पुढील महिन्यामध्ये एप्रिलमध्ये पहिल्याच आठवड्यात पावसाची शक्यता आहे. तसेच मार्चपेक्षा एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचं सत्र इथून पुढे 19 तारखेपासून पुढे सत्र हे सुरूच राहणार आहे. हा पाऊस जो आहे तो अवकाळी स्वरूपात राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यायची आहे. अशाच हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.